माऊली माझा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी। जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू। माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जनहित सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्राचे, जिजाऊचं देणं कार्यकारी संपादक कोकण विभाग। जगाच्या कल्याणात संतांची बुद्धी। ठीक आहे, माझ्यावरती अधिकारी राग करत असतील, खोटे नाटे केसेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे, काही केल्या होत्या, सुटकाही झाली, परंतु जो माझं खरीचा वाटा म्हणून ब्रिज जे मी आता हाती घेतलेला आहे, जगाच्या कल्याणात संतांची बुद्धी। ठीक आहे, मी गरीब घरचा असला तरी पण मला एक आवड आहे या देशासाठी आणि गोरगरिबांसाठी, मानवांसाठी काम करण्याची, आणि तो घटनेने दिलेला मला अधिकार आहे। ह्या कर्जत खालापूरमध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये मी माहिती अधिकार दाखल करतो, आणि एखाद्या महिलेवरती जर अन्याय झाला असेल, एखाद्या गोरगरीब घराण्यावरती अन्याय झाला असेल तर महिला आयोगाकडे जातो। त्याच्यानंतर कोण डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट जर अतिरेक करत असेल तर मी पोलीस प्राधिकरणाकडे जातो, मानवी हक्काकडे जातो त्याची केस घेऊन, आणि त्या माणसाला निर्णय प्राप्त करून देण्याचा, न्याय प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतो, माझं कर्तव्य करतो। असंच एक कोंढाणे प्रकल्प कर्जत तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये पाहतोय, आणि त्याची पहिली बुलडोजर जेसीबी चालू झाली 2011 ला। सांगण्याचं तात्पर्य असं, त्यावेळेला ती भुईभाडेने ही प्रॉपर्टी कोंढाणा किल्ल्याची घेतली होती। पाटबंधारे विभाग आली, त्यानंतर त्यांना 2011 ला गोरगरिबांना, चोची मठाला मठ आहे, ते 47 युगांची समाधी आहे, अनेक गोरगरीब आदिवासी आहेत, त्या शेतीवरत्यांची इतर हक्कामध्ये नावं आहेत आणि गरीब आहेत ते। परंतु त्यावेळी 2011 ला त्यांची स्वतः मी येऊन प्रयत्न करून, त्यावेळेला 1 वर्षाचे 9 लाख रुपये आणि काही वरती अशी रक्कम आहे, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं रक्कम किती काय वगैरे। त्याच्यानंतर आता 2.5 कोटीची रक्कम त्या शेतकऱ्याने 1ही रुपया आजपर्यंत दिला नाही। ज्यावेळेला तुम्ही शेती घेण्यासाठी पुढे होत होते, सह्या घेत होते, कारण तुमचा तो अधिकार गाजत होते, म्हणजे अधिकाराचा कसा गोरगरिबांच्या रक्त पिण्यासाठी अधिकारी वापर करतात हे मी आपल्याकडे उघड करून दाखवतो। कारण त्या चोची मठाला नाव होतं एक, आणि गंभीरनाथ म्हणून नाव होतं, आता ते नाव त्यांनी अखिल भारतीय म्हणून नाव देण्यात आलं। नाव होतं एक, अखिल भारतीय देण्याचं कार्य केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या प्रॉपर्ट्या अनागोदी कारभाराने हस्तगत करत आहेत, आणि कोणाची तरी धनवानाची भरती करत आहेत, आणि शेतकऱ्यांच्या, गरीब शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले जात आहे। सांगण्यासारखं तात्पर्य, कर्जत तालुक्यामध्ये तहसीलदार साहेब म्हणून आहेत, शीतल रसाल नावाची व्यक्ती आहे, तसे नायब तहसीलदार म्हणून आहे, निवासी तहसीलदार म्हणून आहेत, सचिन राऊत म्हणून आहेत। ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, यांची जर त्यांची हक्काची रोजीरोटी मिळाली नाही, त्यांची जी हक्काची जे आहेत ते पैसे त्याला मठाला आणि त्या गोरगरिबांना मिळाले नाहीत, त्या बाबत 100% मी रीट दाखल करणार आहे, माझ्या संस्थेमार्फत रीट दाखल करणार आहे हायकोर्टाला। का? कारण गोरगरिबांचं रक्त खाणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कोणत्याही परिस्थिती कारवाई झाली पाहिजे,
कोंढाणे प्रकल्प जो आहे, हा कोंढाणे प्रकल्प होत असताना ती गरिबांची मठाची जमीन आहे आणि 47 योग्याच्या समाधी आहेत तिथे. मी माहिती अधिकाराता माहिती मागवली. एसडीओ कर्जतचे नैराले साहेब, अजित नैराले साहेब, त्यांच्याकडून मला माहिती मिळाली दिली त्यांनी मला. त्यांची काय जी होती ती माहिती मला मिळाली. अजून काय मला पाहिजे असेल ती मागून घे. माहिती अधिकार अधिनियम 2005 हे माझ्या खिशातले पैसे टाकतोय का गोर गरिबांना न्याय मिळाला पाहिजे. मला कोणी दिलेलं नाही, काही नाही. फक्त मला एक सवय आहे ती का मी समाजाचं काम करत असताना, मी गोरगरिबांना न्याय देत असताना मला काय जे 4 पैसे मिळतात माझ्या व्यवसाय पाण्यातना, गोरगरीब धनाढ्य जे आहेत त्यांचा सुद्धा अधिकार घेऊन त्यांचे सुद्धा मी कामं करतो, कागदपत्र मिळवून देतो आणि मग त्याच्याकडे 2 पैसे मिळतील ते मी अशा कामासाठी वापरत असतो. दिली माहिती. त्याच्यात पाटबंधारे विभागाने सुद्धा माहिती दिली. ठीक आहे, पाटबंधारे विभागाने माहिती दिली. अजून काय माहिती पाहिजे ती मिळेल. सांगण्याचं तात्पर्य सगळं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. सांगण्यासारखं सगळं रेकॉर्ड आहे. हा पूर्ण रेकॉर्ड आहे. पैसे त्यातले घालतो. त्या गोरगरिबांचे पैसे तुम्ही सह्या घेण्यासाठी जात होते, मग पैसे देण्यासाठी का जात नाही? त्या आदिवासी लोकांचे पैसे, आज त्या आदिवासींची नावं कमी करून धनाढ्याचं तुम्ही काहीतरी त्याला खाऊ घालू पाहतायत, म्हणजे तुम्ही पुण्याचं काम करत नाही हे तुम्ही पण समजा ना. म्हणून ह्या कर्जत तालुक्यात हा कोंढाणे प्रकल्प आहे. हा कोंढाणे प्रकल्प फार महत्वाचा आहे. हा प्रकल्प पाणी अडून हे पाणी देण्यासाठी हे कार्य होत आहे आणि त्याच्यामध्ये अधिकारी वर्ग गैरकृत्येने वागत आहे. मी 100% सांगतो. कारण अधिकाराचा अधिकारी 20% वापर करतात ना गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करतात. माहिती अधिकार अधिनियम 2 अधिनियम 5 मी का सांगतोय असं का कर्जत तालुक्यामध्ये हे तहसीलदार साहेब, निवासी नायब तहसीलदार साहेब यांच्या पूर्वीचे असणारे तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार साहेब यांच्या विरोधात द्वितीय अपिलामध्ये अनेक द्वितीय अपील पडलेले. माहित्या न देणं, सुनावणी सूचना न लावणं आणि विविध प्रश्न त्यांच्याकडे पडले. मग तिथं साखरच काय झाले. अजून कितीतरी वर्ष लोकांना गरगरिबांना साखर मिळत नाही. त्याच्यावरती माहिती अधिकार, त्याच्यावरती व्हिडिओ टाकले, त्याच्यावरती पेपर लिहिला, त्याच्यावरती माझ्या लेटरवरती लिखाण केलं. हे कर्जतला आता नवनिर्वाचित आलेले तहसीलदार साहेब शीतल रसाल साहेब आहेत आणि निवासी नायब तहसीलदार म्हणून सचिन राऊत साहेब आहेत. आता यांच्याकडे मी मागितलेली जी माहिती आहे, तहसीलदार तथा शेत जमीन न्यायाधिकरण कर्जत यांच्या न्यायालयात कुल वहिवाट 70 दावा करणारे अर्जदार अखिल भारतीय वर्ष शेष 12 पंच योगी अवधूत संग्रहालय ट्रस्ट कृपा 1959 मुंबई, पत्ता कालभैरव मंदिर 4143 ताबा कोठा पायधुणी मुंबई 4000 तर्फे कुळ अखत्यार प्रदीप पोपटलाल शाह, टिळकवाडी रणपूर रोड औशिंग नाशिक ते राहणारा हा माणूस. तपशील अर्जदार यांनी केलेले पूर्ण दस्त दाखल विरुद्ध यासवर तसेच विरुद्ध यास काढलेल्या नोटिसा सर्व नसतीच्या सत्यप्रती मागवल्या. 28/11 मागवल्या. आता या 28/11 मागवल्यावरती 30 दिवसांमध्ये माहिती अधिकार अधिनियम 2005 याचा सुनावणी सूचनेचं पत्र लावायचं असतं. माहिती जी असेल तुमची 1000 पानाची, 500 पानाची, 100 पानाची, का ती टच झाली कशी, नवीन नाव बदललं कसं, दावा कोणत्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेला आहे, ह्या गोरगरिबांच्या वरती अन्याय कसा होतोय
यासाठी मी पूर्ण दस्त त्यांच्याकडे मागवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आजपर्यंत मला सुनावणी सूचनेचं पत्र काय पण माहिती अधिकार कलम 708 अन्वये माहिती मिळावी पण दिलेली नाही. राज्यामध्ये असे जर अधिकारी असतील तर देश चालेल कसा? कोणत्या अधिकाराने चालेल? का माहिती अधिकार अस्तित्वात नाहीये? राज्यामध्ये माहिती अधिकार अस्तित्वात असून कोणत्याही प्रकारे ते फाटेव मारतात. याच्या पूर्वीचे पण अनेक प्रथम अपील ते फाटेवरती मारले. ह्या कर्जत तालुक्यामध्ये भयानक स्थिती झाली. मी आमदार साहेबांना सुद्धा बोललो, महेंद्र थोरवे साहेब हे माझ्या संस्थेवरती आहेत, जनसेवा संस्थेवरती आहेत, कार्याध्यक्ष म्हणून आहेत, सल्लागार म्हणून पण आहेत. सांगण्याचं तात्पर्य असं, मी प्राण साहेबांना पण बोललो, श्री अजित नैराले साहेबांना पण बोललो. त्याच्यानंतर तिथं नवनिर्वाचित आलेले तहसीलदार रसाल साहेबांना पण बोललो. त्याच्यानंतर राऊतांना पण बोल. ते म्हणतात हे कर्जतचे तहसीलदार नायब तहसीलदार म्हणतात का कोणीतरी भीक मागायला आपल्याकडे आलाय? अरे सामाजिक कार्यकर्ता आहे, समाजसेवेचं कार्य करतोय, एक पत्रकार आहे. ह्या पत्रकाराचं एक माऊली चॅनल आहे, जिजाऊचं देणं पेपर आहे, लिखाण करतोय. त्या लिखाणामध्ये सत्य घटनेवरती लिखाण करतोय, राज्यामध्ये कळवतोय, 5-25 हजार लोकांपर्यंत पोहोचतोय. तुम्ही भिकारी आलाय म्हणून या नात्याने तुम्ही उद्धट बोलून त्या तुम्ही दूर करताय. यापूर्वीही एक सुधाकर राठोड निवासी नायब तहसीलदार होते. ते इथे अनेक वर्ष काम करून त्यांच्या विरोधी अनेक तक्रारी झाल्या आणि ते तालुक्याची ह्या तालुक्याची खालापूर तालुक्यात बसलेत म्हणून त्यांच्यावरती एक व्हिडिओ पडावा केला. का सत्य का? ते राज्याला अधिकारी काय करतात त्यांना माहिती, करू द्या, काय पण करू द्या, पण राज्याला देशाला यांच्या वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना समजलं पाहिजे का राज्यामध्ये आपल्या काय चाललंय. कमीत कमी हा व्हिडिओ राज्यामध्ये प्रत्येकाकडे पोहोचतो, सत्य सांगायला हरकत नाही. तर इथं या कर्जत तालुक्यामध्ये तहसीलदार निवासी नायब तहसीलदार राऊत आणि मिसाल साहेबांनी याच्यावरती मला कोणतंही पत्र त्याच्यावरती मी प्रथम अपील दाखल केलं. अपील दाखल करण्याची तारीख आहे 11/1/2023. आता हा अपील दाखल केल्यावरती ह्या एका अपिलाची सुनावणी सूत्रपत्र, त्याच्यानंतर ह्या काय गोष्टी, कारण याच्यामध्ये ही जी माहिती मागवलेली आहे ती मला या कोंढाणे प्रकल्पाच्या बाबतीत केस दाखल करण्यासाठी कोर्टासाठी रीट दाखल करण्यासाठी होय, परंतु हे माझ्या हातात का देत नाही त्यांना माहिती. हे जर ह्या माऊलीच्या हातात जर दिलं तर हा कोणत्या आपला गैरकृत्य चालत. कारण तहसील कार्यालयामध्ये काही गोष्टी प्रॉपर्टीचे हेराफेरी, त्याच्यानंतर फेरफार खोटे असे मी करोड रुपयाचे भ्रष्टाचार शासनाच्या नियस आणून दिलेले आहेत. हे तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार, महसूल खात्यामधले नायब तहसीलदार, त्याच्यानंतर तलाठी मंडळ अधिकारी करत असतात. आणि असे पुराव्यासह मी व्हिडिओ काढलेले आहे. त्यामध्ये कर्जत तालुक्यामधील माझ्या हातात आजपर्यंत ह्या माहिती दिलेल्या, माहिती अधिकार अधिनियम 2005, ही माहिती माझ्या हातात मिळणं गरजेचं आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 11(1) प्रमाणे, कलम 10(1) प्रमाणे देणे बंधनकारक आहे. त्यांनी एकही पत्र मला आजपर्यंत ह्या इतर रसाल तहसीलदार साहेब कर्जतचे रायगड जिल्ह्यातले आणि सचिन राऊत साहेब दिलेलं नाही. का दिलेलं नाही? का ह्या माहित्या जर माझ्या हातात, आता त्याही माहित्या का दडवून ठेवल्या? सत्य असत्य जनतेच्या पुढे येईन, कोर्टाच्या पुढे येईन, म्हणून माहिती अधिकार असे फाटेव मारणारे आणि माहिती अधिकार खंडित करणारे अधिकारी जे आहेत, अशा कर्जत तालुक्यामधील तहसीलदार,
निवासी नायब तहसीलदार आणि जे काय माहिती अधिकारात संबंधित आहेत त्यांच्यावरती कारवाई होणे गरजेचं आहे. म्हणून राष्ट्रपती साहेब, राज्यपाल साहेब, मुख्यमंत्री साहेब, विरोधी पक्ष नेते साहेब, सामान्य प्रशासन साहेब, सामान्य प्रशासनामध्ये मुख्य सचिवांकडे जो कारभार असतो यांनी माहिती अधिकार जे खड्ड्यात टाकणारे आहेत, गुळून ठेवणारे आहेत, त्याच्यावरती कारवाई न करणं, अशा अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई व्हावी. हा व्हिडिओ काढण्याचं कारण असं का, मी 2-3 वर्षे पाहतोय का कर्जत तालुका हा माहिती अधिकार फाट्यावरती मारतो. अनेक प्रश्न त्यांनी ते हातात लागून देत नाही. माहिती अधिकाराचा वापर ते अजिबात खंडित करण्याचा प्रयत्न चालू आहे. असे अनेक त्यांच्यावरती व्हिडिओ काढलेत. पुन्हा हा व्हिडिओ मी काढलेला आहे. काढण्याचं तात्पर्य पुरा या 2 माझेच कागद आहेत. याच्यावरती 10 रुपयाचा स्टॅम्प, याच्यावरती 20 रुपयाचा स्टॅम्प, त्याच्यानंतर माझं जाणं येणं देणं पेपर, हा माझा स्वतःचा खर्च. आता त्यांच्याकडे ज्या फाईलला जे दप्तर आहे ते जर देतच नसतील आणि द्वितीय अपिलामध्ये गेल्यावरती त्यांना माहिती आहे आम्ही भेटल्यावरती नंतर जे काय होईल ते बघू पुढं, आणि काही होत नाही. म्हणून द्वितीय अपिलामध्ये माहिती अधिकार अधिनियम 2005 नियमाचं उल्लंघन झाल्यावरती शास्ती शिस्तभंगाची कारवाई होणे गरजेचं आहे. आणि ह्या राज्यामध्ये अशा अनेक अधिकाऱ्यांच्यावरती शास्त्यान शिस्तभंगाच्या कारवाई झालेल्या आहेत, परंतु ते उंच पदाला जाऊन पोहोचलेले आहेत, म्हणजे त्यांच्या सर्व्हिस बुकावरती नोंदी केलेल्या नाहीत. यही राज्य शासन, केंद्र शासन, संबंधित राष्ट्रपती साहेब, राज्यपाल साहेब, मुख्यमंत्री साहेब, विरोधी पक्षनेते साहेब, सामान्य प्रशासन साहेब यांनी जरूर लक्ष टाकावं. कारण माहिती अधिकार जर हा संपवण्याचा प्रयत्न अधिकारी 20% करतायत, जर संपला तर भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळेल आणि भ्रष्टाचार वाढतच जाईल. मला सांगण्यात तात्पर्य असं का मी समाजासाठी देशासाठी करतोय, पण काही अधिकारी माझ्यावरती दाटवट खाऊ नये का मी सत्य उघडकीस आणतो. म्हणून आपल्या पुढे राज्य शासन, केंद्र शासन यांच्या पुढे निवेदन करतो का माझं कर्तव्य मी करत राहणार. शेकडो काढलेले मी माहिती अधिकार, राज्याच्या भ्रष्टाचाराबाबत, गोरगरिबांच्या न्याय हक्काबाबत पत्रव्यवहार केलेला आहे, करत राहणार आहे. आणि असे जर अधिकारी जर कार्य करत असतील तर हे कार्य चुकीचं आहे आणि अशा अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई होणे गरजेचं आहे. म्हणून कर्जत तालुक्यातील तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार यांच्याकडून माहिती अधिकाराचं खंडन होतंय, ते विचारत नाही. याच्यापूर्वीही अनेक 2.5-3 वर्ष 4 वर्ष झालं तरी तेच कार्य आजही तेच चाललेलं आहे. कारण यांच्यावरती कारवाई काही होत नाही. न होत नसल्या कारणाने हा माहिती अधिकार त्यांनी खंडित करण्याचा प्रयत्न करतात आणि मला रीट दाखल करायची आहे. यासाठी मी पूर्ण कागद जमा करतोय आणि त्या कागदाच्या अनुषंगाने ह्या गोरगरिबांसाठी कोंढाणे प्रकल्पासाठी मी प्रयत्न करत आहे. आणि कोंढाणे प्रकल्प व्हावा असं 100% सत्य आहे. परंतु हे जे अधिकारी जो गोरगरिबांच्या तोंडाला पानं पुसून गोरगरिबांचं रक्त खाऊन त्यांच्या हातात आज काय मिळून देत नाही, हे चूक आहे. यासाठी मी हा व्हिडिओ राज्य शासन, केंद्र शासनाला दाखवू पाहत आहे का सत्य काय आहे ते शोधा आणि ज्याचं आहे त्याला द्या. नेमच आहे, द्याचं आहे त्याला देणंच बंधनकारक आहे. आणि तुम्ही जर त्याला दिलं नाही, तिथं 47 योग्यांच्या समाधी आहेत, त्यांना जर उघड पाडलं तर त्या 47 योग्यांच्या समाध्या जागृत आहेत, ते कार्य संपन्न तुमचं होऊन देणार नाही. हे मात्र पुण्य सत्य आहे. का 61 नावाच्या व्यक्तीला मी सांगितलं तुम्ही करताय, चुकीचं करताय. ह्या देवस्थानाला आणि हे सगळं शेकडो हजारोनी झाडं होती, एकही झाड कुठं लावलं नाही. बुलडोजर फिरलं, भुई सपाट करून टाकली सगळी झाडं. का आजपर्यंत झाडाला आमच्या समर्थांनी शेकडोनी, हजारोनी, कोटींनी वृक्ष लावली. म्हणून आज पावसाचा जोर आहे. म्हणून नंतर राज्यातल्या पदाधिकाऱ्यांनी सुरुवात केली.
वृक्ष लावण्याची पहिलं सद्गुरू समर्थांनी सुरुवात केली. दासांकडून करोडोनी झाडं लावून घेतली. ह्या गंभीरनाथ मठामध्ये यांनी काय दुसरं नाव दिलं त्याची मला गरज पडली नाही. 47 योग्यांच्या समाधीच्या रूपाने कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये गोर गरिबांची रक्कम त्यांना मिळाली पाहिजे याबाबत मी हे दस्त जमा करत आहे रीट दाखल करण्याकरता. आणि कर्जत तालुक्यातील तहसीलदार नायब तहसीलदार आजपर्यंत हे दस्त माझ्या हातात देऊ पाहत नाही, देत नाही. आणि हे दस्त मिळवण्याचा मी प्रयत्न करणारच. पूर्ण दस्त हातात प्राप्त झालं का? हे सिडकोला जे प्रकरण दिलेलं आहे, सिडकोनी करोड रुपये त्यांच्यासाठी दिलेले आहेत, हे 100% सत्य आहे. पण गोरगरिबांच्या हातात आजपर्यंत काय रक्कम प्राप्त झाली नाही. म्हणून हा व्हिडिओ मी राज्याला, केंद्र शासन आणि राज्य शासन यांना जागे करण्यासाठी, सत्य पाहण्यासाठी आणि शोधण्यासाठी हा व्हिडिओ सादर केलेला आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय सद्गुरू. अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.